इंडिया आघाडीच्या विरोधी बाकावरच्या सर्व खासदारांचं केंद्रीय निवडणूक आयोगावरती आंदोलन एकीकडे सुरू असताना संसदेचे जे विरोधी पक्ष नेते आहेत लोकसभेचे राहुल गांधी ते मात्र आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये जातात आहेत। जवळपास 30 केंद्रीय निवडणुका 30 जे नेते आहेत खासदार आहेत ते भेटणार आहेत। आपल्यासोबत बळवंत वानकडे आहेत खासदार। बळवंतजी, पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे, कुठेतरी दडपशाहीच्या भूमिकेतून हा सगळा आंदोलन दाबण्याचा प्रयत्न होतो। पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन दडपण्याचा निश्चितच प्रयत्न आहे। तशी आम्ही म्हणतो की जब जब मोदी सरकार डरता है तब तब पुलिस को आगे करता है। जब जब मोदी सरकार डरता है प्रशांत जी ईडी को आगे करता है। अशा सारखंच आंदोलन आमचं दडपण्याचा प्रयत्न केला। आम्हाला मदतच अडवून ठेवलेला आहे आणि आम्ही त्या याच्यापर्यंत चुनाव आयोगाच्या कार्यालयापर्यंत जाणार होतो म्हणजे जाणार होतो, परंतु पोलिसांचा एवढा मोठा तगडा बंदोबस्त आहे त्यांनी ठेवलेला आहे की ते आम्हाला कुठेही हलू देत नाही। कल्याण काळेजी, आपण पाहू शकतो की खासदार कल्याण काळे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। खासदार कल्याण काळे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। कल्याण काळेजी, तुम्ही आंदोलनासाठी या ठिकाणी आलात, परंतु पोलिसांकडनं तुमचं आंदोलन थांबण्याचा प्रयत्न होता का? हो, पोलिसांकडनं आमचं आंदोलन 5 मिनिटाच्या अंतरावर आम्हाला थांबवलं। आम्ही तर निर्वाचन आयोगाला जाऊन भेटणार होतो, बोलणार होतो। आमचे नेते राहुल गांधी साहेब त्यांच्याशी डायलॉग करणार होते, इथंच पोलिसांनी अडवलं। हा काय प्रकार आहे? परंतु ज्या पद्धतीने तुम्ही सर्व खासदार लोकशाही मार्गाने जात होता, परंतु हे आंदोलन अडवण्यात आलेलं आहे। तुमची भूमिका काय? तुमच्या नेत्यांशी बोलण्यात ठाम राहायचं सांगितलं आमच्या नेत्यांनी। आम्ही इथून अजिबात हलणार नाहीये। आता इथून तुम्ही भूमिका काय आहे तुमची? तुम्ही आंदोलन ठाम ठेवून ठाम आहे। निवडणूक आयोगाला आम्ही प्रश्न विचारणार आहे की महाराष्ट्रात काय झालं। आता तुम्ही SR आणल्यानंतर बिहारमध्ये काय करताय? 70 लाख मतं त्यातून कमी केली आहे। ही मतदाराची चोरी कधी बंद करणार आहे? तुम्हाला या देशामध्ये हुकुमशाहीची ऐवजी का लोकशाहीची ऐवजी का हुकुमशाही आणायची का? हा प्रश्न आता जनतेसमोर। परंतु एकीकडे तुम्ही लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये लोकसभा मतदारसंघातले जे काही विधानसभेचे उमेदवार आहेत ते मात्र पराभूत होतात। निवडणूक आयोग जबाबदार आहे, मोदी सरकार जबाबदार आहे। निवडणूक आयोग हे मोदी सरकारच्या इशाऱ्यावर नाचतंय। तुमच्या देखील लोकसभा मतदारसंघात बळवंतजी असाच प्रकार आहे का? जे लोकसभेचा निकाल लागला आणि त्या लोकसभेच्या ज्या मला मी निवडून आलो त्याच मतदारसंघात आमचे विधानसभेचे सर्व उमेदवार पराभूत झाले। याचा अर्थ असा आहे चोरी तिथं सुद्धा झाली। लोक हात नाही डाललेला आपण पाहू शकतो की सध्या महाराष्ट्रातले खासदार जे आहेत ते या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी होताना पाहायला मिळतं। कल्याण काळे या ठिकाणी होते। आता सर्वच महाविकास इंडिया आघाडीचे जे खासदार आहेत ते मात्र आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे निघालेले आहेत आणि ते सर्व खासदार जे आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची बातचीत करताना पाहायला मिळतील। त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं या सर्व खासदारांना त्यांच्या मनासारखी उत्तरं मिळतात का, तिथं देखील काही वेगळी भूमिका या इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांकडनं घेण्यात येणार का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। परंतु एक हाय व्होल्टेज आंदोलन जे आहे ते इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांकडनं या ठिकाणी होताना पाहायला मिळालं आणि आपण पाहू शकतो की पोलीस व्हॅनमध्ये त्या ठिकाणी इंडिया आघाडीचे जे समर्थक आहेत त्यांना या ठिकाणाहून नेताना पोलीस आपल्याला या ठिकाणी दिसताना पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मुंकडे, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।